नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला करायचं आहे अधिक मास असल्यामुळे पुरणपोळी. जावयांना पाहुण्यांना जेवायसाठी आपण पुरणपोळ्या आणि धोंडं बनवणार आहे. त्यासाठी काय करणार आहे, पीठ मळून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आणि मऊ लुसलुशीत असं मळून घेतलेलं आहे, चपातीसारखं मळलेलं नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ते पीठ ठेवून द्यायचं आहे. ही ट्रिक कशासाठी करायची आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. असं पीठ भिजत घातल्याने आपल्या पुरणपोळ्या अगदी होटाने तोडाव्या अशा मऊ लुसलुसीत छान अशा होतात. आता हे पीठ किती वेळ ठेवायचं आहे? 10 मिनटं फक्त ठेवायचं आहे. म्हणजे पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपलं पीठ अगदी मऊ लुसलुशीत होतं. आता हे पीठ आपण सगळ्या बाजूनी पाण्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. पुरणपोळ्या बनवायच्या आहेत चण्याच्या डाळीच्या. कशा बनवायच्या आहे, काय बनवायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो. आता ह्या स्टेजला आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि हे जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही. ते आपण पीठ जेव्हा मळू दुसऱ्यांदा तेव्हा वापरू शकता, फेकून द्यायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता पीठ किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे. आणि गव्हाचं पीठ म्हटलं का हेल्दी रेसिपी, मैद्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला. हे पीठ आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि पुरणपोळी कशी लाटायची ते सुद्धा मी सांगणार आहे. टम फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या होणार आहे. आपण आधी पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत, त्यानंतर धोंडे बनवायचे आहेत. पुरणपोळ्या म्हटलं का सहजासहजी जमत नाही, पण ह्या ट्रिकनी तुम्ही केल्या तर नक्कीच जमतील आणि टम फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत होटाने तोडाव्या अशा. आता पुरणपोळ्या आपल्या हे पहा छान टम फुगत आहेत ना. आणि त्यासुद्धा चण्याच्या डाळीपासून केल्यात बरं. पुरण तर हे सगळ्यांनाच माहिती असतं कसं बनवायचं आहे. चण्याची डाळ घ्यायची, शिजवून घ्यायचं, त्यात गूळ घालायचं, गरम करायचं, वाटायचं आणि त्यानंतर पुरण आपलं तयार होतं. अशा पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. आणि पुढे आपल्याला धोंडे कसे बनवायचे हेही सांगणार आहे. पहा मैत्रिणींनो, छान अशी टम फुगलेल्या आपल्या पुरणपोळ्या होत आहेत. तुम्ही कधी पाहिल्यात का या पद्धतीत केलेल्या? नसेल पाहिल्या तर नक्कीच करून पहा. ह्या पुरणपोळ्या अगदी भारी होतात. आणि गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे त्याचा कलरही पहा चपातीसारखाच येतोय. मैद्याच्या असल्या पुरणपोळ्या का त्याचा कलर पांढरा फेक किंवा पिवळा येतो. खरपूस अशा भाजून घ्यायच्या पुरणपोळ्या. आता आपण काय करणार आहे, लाटायची ट्रिक दाखवले पहा तुम्हाला कशी ती. पोळपाटाला आपल्याला कागद लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पुरणपोळी खाली अजिबात चिकटणार नाही. या ट्रिकनी तुम्ही जर पुरणपोळी लाटली मैत्रिणींनो, खरंच तुम्ही कोणाला जर जेवायला बोलवलं असेल ते तुम्हाला नक्कीच तुमची वाहवा करतील अशी पुरणपोळी होणार आहे. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहताय ना आपल्या पुरणपोळ्या कशा टम फुगत आहे. ह्या ट्रिकनी नक्की करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आता आपल्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत पहा. छान दिसत आहेत, एकदम पिवळ्या धम्मूक आणि खरपूस भाजलेल्या. आता ह्याला आपण काय करायचं आहे, एकदम ट्रिक सोबत ह्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आता पुरणपोळ्या आपल्या थंड होऊन द्यायच्या, गरमागरम भरायच्या नाही मैत्रिणींनो. गरमागरम भरल्या पुरणपोळ्या का त्यातला पापुद्रा
निसटून जातो. अशा चटकदार पुरणपोळ्या जर थोड्या थंड करूनच मग डब्यात ठेवायच्या आहे. आता डब्बा घेतलेला आहे जो गरम राहतात पुरणपोळ्या आणि मऊ लुसलुशीत. त्यामध्ये एक असा नॅपकिन ठेवायचा किंवा कपडा आणि त्यावरती थरावरती आपल्याला पुरणपोळ्या ठेवून द्यायच्या आहेत. हे पहा, छान अशा पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत. ही ट्रिक मी तुम्हाला दाखवलेली आहे. सगळ्या पुरणपोळ्या कशा मऊ ठेवायच्या, डब्यात कशा ठेवायच्या, हे सगळी ट्रिक तुम्ही नक्कीच पहा. कारण नवीन शिकणाऱ्या असतात, त्यांना पुरणपोळ्या म्हटल्या का खूप अवघड जातं. पण काहीही अवघड न होता ह्या पुरणपोळ्या अगदी छानच होतात. आता आपला डब्यामध्ये भरून ठेवल्या, वरून कपडा परत झाकून घ्यायचा आणि डबा बाजूला ठेवून द्यायचा. आता बनवायचे आहेत आपल्याला. हे पहा, सुंदर पुरणपोळ्या झालेल्या आहेत. डब्याचं झाकण नीट लावून ठेवा, म्हणजे आपल्या गरमागरम पोळ्या राहतील थोड्याशा मऊ लुसलुशीत. आता बनवायचे आपल्याला धोंडे. अधिक मास असल्यामुळे धोंडे तर नक्कीच बनवायलाच हवे. पुरणपोळे खातात, पण ताटात वाढायला आपल्याला धोंडे तर पाहिजेच. कारण अधिक मास असल्यामुळे मी वेगळ्या प्रकारचे धोंडे बनवणार आहे मैत्रिणींनो. पहा, पीठ किती मऊ लुसलुशीत आहे. त्यामुळे आपल्याला खाली एक कागदाचा म्हणजे पेपर, प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि त्यावरती पीठ आपलं असं हातानेच लाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण ठेवून आजूबाजूला असं दुमडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला लाटायचीही गरज नाही, उंडा करायचीही गरज नाही आणि आपली छान असे धोंडे तयार होतात. चाळणीला तेल लावा आणि त्यावरती धोंडे ठेवून द्या. असे झटपट होणारे धोंडे तुम्ही नक्की करून पहा, नक्कीच आवडतील. असे धोंडे झालेले आपले. असे सगळे मी करून घेणार आहे आणि ह्या ट्रिकनी केले तर धोंडेसुद्धा तुमचे मऊ लुसलुशीत आणि होटाने तोडावे असे होणार आहे. आणि करायला तर अगदी सोपे. ना लाटी करायची, ना जास्त गोळा मळत बसायचा. छान असा प्लॅस्टिकच्या कागदावरती ठेवून इकडून तिकडून आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता हे धोंडे आपल्याला तळायचे नाही बरं, वाफवून घ्यायचे आहेत. कारण हेल्दी पदार्थ आपल्याला करायचा आहे. मुलांसाठी, मोठ्यांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी तळलेलं वगैरे न खाण्याचं जर असे असेल तर ही पद्धत करून पहा. जर तुम्हाला तळायचे असले तर तळूसुद्धा शकतात मैत्रिणींनो. कारण धोंडा म्हटला का छान सगळ्यांना तळावासा वाटतो. पण मी न तळता तेवढाच आकर्षक धोंडा तयार करणार आहे. मैत्रिणींनो, पाहुण्यांना जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपले जाळी एका भांड्यात ठेवून द्यायची, चाळण खाली पाणी ठेवायचं आहे आणि वरून आपली झाकण ठेवून 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. इतकी पातळ वरचं आवरण आहे का ते 10 मिनटाच्या आतच शिजलं जाईल. कारण पुरणही तेवढंच आहे आणि पिठाचा गोळाही तेवढाच आहे. पहा, आपण आता 10 मिनटं झालेली आहेत. पाहू, छान आपले धोंडे तयार झालेले आहेत. नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला. धोंड्याचा महिना आहे आणि जावयाला खुश तर करा आणि पाहुण्यांनाही खुश करा. दिसायलाही जसं आपण तळतो त्याप्रमाणे झालेले आहेत. हाय ना भन्नाट रेसिपी आवडली ना? आवडली तर खरंच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत अधिक महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पाहू शकता पापुद्रेदार मस्त असा धोंडा तयार झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. नक्कीच आवडतील तुमच्या पाहुण्यांना. वरून आता ह्या धोंड्यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे.
तुपाणी हा 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 इतके भारी लागतात. माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आता. खरंच तुम्हीही करून पहा, आवडेल तुम्हाला. अशी ही रेसिपी झालेली आहे. बाय बाय. भेटूया आता अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये. अधिक मासाच्या शुभेच्छा.